नमस्कार. अंजली किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवतोय शेवग्याची भाजी. शेवग्याची भाजी बनवणार आहे तर इथं बघा आपण पाव किलो शेवगे घेतलेला आहे. तर शेवगा थोडासा जाडजाड शेंगा आहेत पण कोवळ्या आहेत. तर इथं मी शेंगा कट करून आणल्या होत्या. आता आपल्याला ह्या शेंगा आहेत त्या व्यवस्थित अशा वरची आपल्याला साल काढून घ्यायची आणि मध्यम आकाराचे ह्याचे आपण तुकडे करून घेणार आहे. तर वेळीवरच इथं बघा मी शेवगा चिरायला घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने ह्याला व्यवस्थित वरचं पूर्ण आपल्याला साल काढून टाकायची आणि छान असा हा आपल्याला शेवगा येतो चिरून घ्यायचा आहे. शेवगा जरी जाड दिसत असेल तरी हा छान कवळा असा शेवगा आहे. तर शेवगा चिरून घेतलेला आहे आपण. तर इथं बघा एक तांब्याभर पाणी ठेवलं, त्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकूया आणि उकळत्या पाण्यामध्ये शेवगा टाकून आपण ह्याला एक 15-20 मिनटं छान असा शिजवून घेऊया. तर इथं बघू शकता तुम्ही शेवगा आता आपला जवळजवळ शिजलेला आहे छान. पाणी पण ह्यातलं पूर्ण आटलेलं आहे. तर बरोबर 15-20 मिनटं शेंगा जाड असल्यामुळे शिजवून घेतलाय. तर शेवगा करायचा तो आपल्याला हिरव्या मिरचीत करायचा. त्यासाठी बघा 2 कांदे घेतलेत आपण मीडियम साईजचे. त्यानंतर इथं बघा लसूण पाकळ्या घेतल्यात, थोडंसं आलं, 2 टमॅटो आहेत ते आपण इथं बारीक चिरून घेतलेत. अर्धा कप शेंगदाणे लागणार आहेत ते घेतलेत भाजून आपण. थोडंसं जिरं, थोडीशी हळद, त्यानंतर चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर आणि इथं आपण 3 ते 4 हिरव्या मिरच्या तिखटवाल्या घेतल्यात. थोडंसं तेल लागणार आहे आपल्याला आणि त्यानंतर आपल्याला थोडंसं पाणी लागेल. तर सर्वात आधी आपण वाटण बनवून घेऊया. तर सगळ्यात आधी मी इथं शेंगदाण्याचा कूट बनवून घेते. तर शेंगदाण्याचा कूट बघा इथं आपण बारीक न करता असा आबडधोबड करून घेतलेला आहे. त्यानंतर त्याच भांड्यामध्ये आपण इथं कोथिंबीर, त्यानंतर कढीपत्ता, कोथिंबीर, त्यानंतर बघा इथं मिरच्या, आल्याचे तुकडा आणि लसूण पाकळ्या आपण टाकल्यात. थोडंसं जिरं पण टाकून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने छान असे आपण हे आबडधोबड ह्याचं वाटून घेतलेलं आहे. शेवगा पण छान शिजलेला आहे. एका भांड्यात काढून घेऊया. त्याच कढईमध्ये बघा इथं आपल्याला तेल टाकून घ्यायचे. तर 1 ते 1.5 पळी मी इथं तेल वापरणार आहे. त्यानंतर त्यात थोडा बघा लसूण टाकलाय चिरलेला आपण. त्यानंतर थोडंसं जिरं पण टाकूया आणि थोडासा मी इथं हिंग पण वापरते. हिंग नसेल तरी चालू शकतो पण मी थोडासा टाकलाय. तर इथं बघा आता जिरं लसूण चांगलं परतल्यानंतर ह्यामध्ये आपण जे कांदे बारीक चिरून घेतलेत 2 ते टाकून घेतलेले आहेत. आता कांद्याचा थोडा कलर बदलेपर्यंत चांगला आपल्याला 1-2 मिनटं हा कांदा तो परतून घ्यायचा आहे. त्यानंतर वाटलेलं वाटण आहे ते टाकून घेऊया. तर इथं मी कोथिंबीर, आलं, लसूण आणि जिरं वाटून घेतलेले आहेत आपण आबडधोबड. ते इथं फोडणीमध्ये आपल्याला 1-2 मिनटं परतून घ्यायचं आहे की जे करून ह्याचा कच्चेपणा पूर्ण असा निघून जाईपर्यंत आपल्याला हे कांद्यामध्ये परतून घ्यायचे. तर कांद्यामध्ये बघा ही हिरवी मिरची, कोथिंबीर छान परतून झालेली आहे. आता ह्याच्यामध्ये आपण 2 बारीक मीडियम साईजचे टोमॅटो बारीक चिरून घेतलेत ते इथं घालून घेतलेले आहेत. ते पण आपण इथं कांद्यामध्ये चांगले मिक्स होईपर्यंत परतून घेऊया. तर कांदा टोमॅटो चांगला एकजीव होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. वरून थोडंसं मीठ टाकूया. नंतर थोडीशी हळद टाकून घेतली आणि पुन्हा एकदा मिक्स करून चांगलं ह्याला एकजीव होईपर्यंत परतून घेऊया. तर इथं बघा कांदा टोमॅटो छान परतून निघालेला आहे. आता ह्यामध्ये आपल्याला उकडलेला शेवगा आहे तो घालून घ्यायचा आहे. तर इथं बघा चांगलं तेल सुटेपर्यंत कांदा टोमॅटो आपण इथं परतून घेतलेला आहे. आता ह्यामध्ये आपल्याला थोडासा शेंगदाण्याचा कूट पण घालून घ्यायचा आहे. तो पण मी इथं कांद्यामध्ये परतून घेते. आता ही सर्व चटणी आपल्याला एक जीव होईपर्यंत चांगली परतून घ्यायची
आणि त्यानंतर आपण इथं उकडलेला शेवगा आहे तो घालून घेणार आहे. आता इथं बघा, ह्याच्यामध्ये थोडं पाणी आहे उकडलेल्या शेवग्यामध्ये, तर आपण इथं पाण्यासहितच हा शेवगा इथं फोडणीमध्ये टाकून दिलेला आहे. वरून थोडंसं मिक्सरचं भांडं धुवून आपण इथं पाणी घालून घेतलंय. त्यानंतर वरून थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आणि झाकण टाकून ह्याला थोडंसं पाणी आटेपर्यंत आपण एक 5-6 मिनटं ठेवूया. तर इथं बघा, आता एक 2-3 मिनटं झालेत, आपण ह्याला एकदा हलवून घेऊया. आणि पुन्हा एकदा ह्याच्यावर झाकण टाकून ह्याला एक 2-3 मिनटं पुन्हा ठेवूया. तर इथं बघा, छान असा हा लपथपीत आपला शेवगा आता तयार झालेला आहे. पाणी पण आता बऱ्यापैकी आटलेले आहे. अगदी थोडं आमचं पाणी आपण इथं ठेवणार आहे. तर इथं बघू शकता, छान असा हिरव्या मिरचीतला शेंगदाण्याच्या कुटाचा आपण हा शेवगा बनवलेला आहे. आता ह्याला एका ताटामध्ये आपण काढून घेऊया. तर इथं बघू शकता, मसाल्यातला शेवगा तर आपण नेहमीच खातो, पण अशा पद्धतीने बघा, हिरव्या मिरचीतल्या शेवग्याची भाजी पण चवीला छान लागते. तर ही शेवग्याची भाजी आपल्याला भाताबरोबर पण खाता येते, कारण आपण त्यात थोडंसं लपथपीत असा हा शेवगा बनवलेला आहे. किंवा चपाती भाकरीबरोबर पण हा खाता येतो. आणि शेंगा पण चवीला ह्याच्यात छान लागतात. तर इथं बघू शकता, अशा पद्धतीने शेवग्याची भाजी तुम्ही एकदा तरी करून बघा, चवीला खूप छान लागते. आणि जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.